स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये आपण पार्ट चालू केलेला आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण ब्रेनचे पार्ट पाहतोय. जनरली ब्रेनमध्ये 3 पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये किंवा रिजन आहेत की फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. याच्यापैकी आपण फोर ब्रेन हा पार्ट स्टार्ट केला आणि या पार्टमधला ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेब्रम हे दोन्ही पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण या फोर ब्रेनमधला लास्ट पार्ट की ज्याला डायन्सेफेलॉन असं म्हटलं जातं हा पॉईंट पाहतोय. तर पहा, फोर ब्रेनमधला लास्ट पार्ट ज्याला डायन्सेफेलॉन असं म्हटलं जातं, हा डायन्सेफेलॉन 3 स्ट्रक्चरने तयार होतो असं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. तर डायन्सेफेलॉनमध्ये 3 स्ट्रक्चर येतात: इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. इथे लिहिलेलं आहे इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे की इपिथॅलॅमस म्हणजे काय, थॅलॅमस म्हणजे काय आणि हायपोथॅलॅमस म्हणजे काय. तर पहा, त्यांच्या लोकेशनवरून त्यांना ही नावं दिलेली आहेत. तर डायन्सेफेलॉनचा जो काही फ्लोअर आहे, समजा एखादी रूम आहे, या रूमला भिंती आहेत, त्याच्यानंतर त्या रूमला छप्पर आहे आणि फरशी आहे, असं जे काही स्ट्रक्चर असतं तशाच पद्धतीनं हे डायन्सेफेलॉन हे एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरला म्हणजेच या रूमला जी फरशी आहे ज्याला आपण फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन असं म्हटलं जातं, की जो फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन ज्याला म्हटलं जातं हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे अबाव, की हा जो आहे हायपोथॅलॅमस. म्हणजे जो डायन्सेफेलॉनचा फ्लोअर आहे, त्यानंतर जशा रूमच्या भिंती असतात ज्यांना आपण लॅटरल वॉल्स असं म्हणतो, तसंच त्याच पद्धतीनं या डायन्सेफेलॉनमध्ये ज्या काही लॅटरल वॉल्स आहेत की ज्यांना थॅलॅमस असं म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर या डायन्सेफेलॉनचा जो काही रूफ आहे ज्याला म्हटलं जातं इपिथॅलॅमस. म्हणजे रूफ ऑफ डायन्सेफेलॉन ज्याला इपिथॅलॅमस असं म्हटलं जातं. तर या इपिथॅलॅमस बद्दल आपण पहिल्यांदा पाहूया. तर पहा, मी इथं या ब्रेनचा सेक्शनल व्ह्यू काढलेला आहे. या डायग्राममध्ये आपल्याला सेरेब्रम की जो 85% एरिया कव्हर करतो हा पार्ट आपल्याला की ज्याच्यामध्ये कन्व्होल्युशन्स दिसत आहेत आणि सगळ्यात मोठा एरिया आहे. त्याच्याच बरोबर हा सेक्शनल व्ह्यू आहे आणि या सेक्शनल व्ह्यूमध्ये आपल्याला एक फिशर दिसतं किंवा जे कनेक्शन दिसतं की 2 लोबला राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर यांना कनेक्ट करणारे जे स्ट्रक्चर आहे ज्याला कार्पस कॅलोझोम असं म्हटलं जातं. कार्पस कॅलोझोम वरून आपण लक्षात घेतो की ही डायग्राम कशाची आहे, सेक्शनल व्ह्यूची आहे. तर या डायग्राममध्ये आणखी काय दाखवलेलं आहे, तर या डायग्राममध्ये मेनली जो डायन्सेफेलॉनचा पार्ट आहे तोच फक्त फोकस केलेला आहे. डायन्सेफेलॉन संपल्यानंतर आपला मिड ब्रेन हा पार्ट चालू होतो आणि नंतर हाइंड ब्रेन. या डायग्राममध्ये काही पार्ट किंवा पूर्णपणे पार्ट हा हाइंड ब्रेनचा सुद्धा दिसतोय. म्हणजेच ब्रेनचं जे काही हाइंड ब्रेनमध्ये येणारं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण सेरेबेलम, पॉन्स वेरुली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा असं म्हटलं जातं. म्हणजे ही इंटॅक्ट डायग्राम आहे. या डायग्राममध्ये आपल्याला तिन्ही रिजन इथं काय होत असतात, क्लिअर होत असतात: फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. आता पहा, या डायग्राममध्ये मी इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस तिन्ही स्ट्रक्चर काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आपण 1 बाय 1 पाहूया. तर इपिथॅलॅमस म्हणजे काय, इपिथॅलॅमस इज द रूफ ऑफ द डायन्सेफेलॉन. या इपिथॅलॅमसचा जो काही अँटेरियर पार्ट आहे हा हायली व्हॅस्क्युलर आहे आणि फोल्डेड आहे. हायली व्हॅस्क्युलर याचा अर्थ ब्लड सप्लाय जास्त आणि त्याच्याच बरोबर फोल्डेड आहे. आणि हा जो फोल्डेड पार्ट आहे या फोल्डेड पार्टला इथं म्हटलं जातं अँटेरियर कोराइड प्लेक्सिस. इथे लिहिलेलं आहे अँटेरियर कोराइड प्लेक्सिस. जो फोल्डेड पार्ट आहे ज्याला अँटेरियर कोराइड प्लेक्सिस असं म्हटलं जातं. आणि याचं डायरेक्ट कम्युनिकेशन जे काही मिनिंग्स मधला जो काही लेअर आहे ज्याला पाय मॅटर असं म्हटलं जातं, की जिथं हाही स्ट्रक्चर कसं आहे, व्हॅस्क्युलर आहे. तर हे अँटेरियर कोराइड प्लेक्सिस हे कुठं प्रेझेंट आहेत, तर या इपिथॅलॅमस या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहेत. आपल्याला माहिती आहे की अँटेरियर कोराइड प्लेक्सिस हे नेमकं काय काम करतात, तर सिक्रेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लूइड की जे वेंट्रिकलमध्ये प्रेझेंट असतं किंवा ज्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड असंही म्हटलं जातं, की जे ब्रेनचं न्यूट्रिशन, ब्रेनला न्यूट्रिशन देण्याचं काम करत असतं. हा झाला पॉईंट की या इपिथॅलॅमस मधला अँटेरियर कोराइड प्लेक्सिस हे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे अँटेरियर कोराइड प्लेक्सिस हे लेबल केलेलं आहे अँटेरियर कोराइड प्लेक्सिस. याचा अर्थ इथला जो पार्ट आहे तो कशाचा आहे, इपिथॅलॅमस. हे झालं पहिलं स्ट्रक्चर. आता जस्ट बिहाइंड इपिथॅलॅमस एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि या स्टॉक लाईक स्ट्रक्चरच्या टिपला एक राउंडेड स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं पिनाइल बॉडी असं म्हटलं जातं. पहा,
जस्ट बिहाइंड द इपिथॅलॅमस, इपिथॅलॅमसच्या मागे जे एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि या स्टॉक लाईक स्ट्रक्चरच्या वरती एक राउंडेड स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ज्याला पिनाइल बॉडी असं म्हटलं जातं. इथं लेबल केलेलं आहे या पिनाइल बॉडी. ही जी पिनाइल बॉडी आहे ही पिनाइल बॉडी नेमकं काय काम करते हा पॉइंट आपल्याला इपिथॅलॅमस मध्ये महत्वाचा पार्ट आहे. तर पहा, पिनाइल बॉडी आणि इपिथॅलॅमस मिळून एक एंडोक्राइन फंक्शनचं काम करत असतात. आपल्याला माहिती आहे एंडोक्राइन फंक्शन म्हणजे काय, की असं जे स्ट्रक्चर जे हार्मोन सिक्रेशनचं काम करतं ज्याला म्हणलं जातं एंडोक्राइन फंक्शन. म्हणजेच इथं हे स्ट्रक्चर इपिथॅलॅमस मध्ये आहे म्हणून एंडोक्राइन ग्लँडचं काम हा इपिथॅलॅमस आणि पिनाइल बॉडी मिळून करत असतात असं म्हटलं जातं. की या एंडोक्राइन फंक्शन मध्ये नेमकं काय सिक्रेट करतात तर हार्मोन सिक्रेट करतात. कोणते हार्मोन, ज्याला म्हटलं जातं सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन. सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन. आता नेमके हे हार्मोन कशासाठी उपयोगी पडतात की याच्यामुळे काय होत असतं, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत असतात. कोणत्या, सेरोटोनिन कंट्रोल द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आणि मेलॅटोनिन की ज्याच्यामुळं बायोलॉजिकल रिदम मेंटेन होतो. बायोलॉजिकल रिदम याचा अर्थ आपण जी झोप घेतो हे जे सायकल चालू आहे याला म्हटलं जातं बायोलॉजिकल रिदम आणि या बायोलॉजिकल रिदमसाठी मेलॅटोनिन हे हार्मोन काम करत असतं. आता याच्याबद्दल हे जे हार्मोनल स्टडी आहे की आपल्याला रात्रीच्याच वेळी झोप काय येते किंवा काय काय जणांना अशी सवय असते की रात्रीच्या वेळी दूध घेतल्यानंतर त्यांना काय येत असते, पटकन झोप येत असते. यांच्यामधलं जे कनेक्शन आहे हे आपण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. म्हणजे जो काही हार्मोनचा पार्ट आहे त्याचा डेप्थ किंवा डीप स्टडी आपण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. आता तुम्ही तात्पुरतं इतकंच लक्षात ठेवा की या मेलॅटोनिन हार्मोनला काय म्हटलं जातं किंवा मेलॅटोनिन हार्मोन हे बायोलॉजिकल रिदम मेंटेन करण्याचं काम करत असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये स्लीप आणि वेक हे जे मेकॅनिझम आहे हे या बायोलॉजिकल रिदम मध्ये येत असतात. म्हणजे एखाद्या क्लॉक प्रमाणे ते काम करत असतं. या हार्मोनमुळे अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. हा झाला पार्ट इपिथॅलॅमसचा. इपिथॅलॅमस मध्ये अँटेरियर कोराइड प्लेक्सेस आणि पिनाइल बॉडी हे दोन स्ट्रक्चर येतात. अँटेरियर कोराइड प्लेक्सेस हे इपिथॅलॅमसचा एक फोल्डेड पार्ट आहे आणि पिनाइल बॉडी जस्ट बिहाइंड द इपिथॅलॅमस जे काही राउंडेड स्ट्रक्चर आहे ज्याला पिनाइल बॉडी म्हटलं जातं आणि जे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात. म्हणून इपिथॅलॅमस हे स्ट्रक्चर नेमकं एंडोक्राइन ग्लँड प्रमाणे काम करतं. त्यानंतर या डायन्सेफेरॉन मधला जो दुसरा पार्ट आहे ज्याला थॅलॅमस असं म्हटलं जातं किंवा ज्याला आपण लॅटरल वॉल्स ऑफ डायन्सेफेरॉन असंही म्हणतो, हा जो पार्ट आहे तो थॅलॅमस आहे. आता थॅलॅमस कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ हॅबेन्क्युलर कमिशनर असं म्हटलं जातं. याच्यावरती खूप काही सांगण्यासारखं आहे पण आपल्याला हा पार्ट फार अवघड जातो. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं की थॅलॅमसची अटॅचमेंट ही ब्रेनला असते आणि त्याच्याच बरोबर इतर बॉडी पार्टला सुद्धा असते. थॅलॅमस अटॅचेस टू इच अदर म्हणजे दोन वॉल आहेत. तर यांच्यामधली जी अटॅचमेंट आहे ज्याला म्हटलं जातं हॅबेन्क्युलर कमिशनर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर थॅलॅमस अटॅचेस टू द ब्रेन. हा जो थॅलॅमसचा जो पार्ट आहे इथे दाखवलेला आहे, हा राउंडेड थॅलॅमस दाखवलेला आहे, लॅटरल वॉल्स हे दाखवलेले आहेत की हा थॅलॅमस आहे. या थॅलॅमसची अटॅचमेंट ही ब्रेनला असते विथ द हेल्प ऑफ ज्याला म्हटलं जातं रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम याचा अर्थ काय होतो, हा जो थॅलॅमस आहे हा सेरेब्रमला अटॅच असणार आहे, त्याच्याच बरोबर मिड ब्रेनला सुद्धा अटॅच असणार आहे. म्हणजे ही जी लाईन काढलेली आहे ही जी लाईन आहे ज्याला म्हटलं जातं रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. या सिस्टीम बद्दल आपण पुढे पाहणार आहोत. आता फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की हा जो थॅलॅमस आहे या थॅलॅमस मध्ये दोघांच्या मध्ये अटॅचमेंट विथ द हेल्प ऑफ हॅबेन्क्युलर कमिशनर असं म्हटलं जातं आणि त्याच्याच बरोबर ब्रेन सोबतची जी अटॅचमेंट आहे ज्याला म्हटलं जातं विथ द हेल्प ऑफ रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर हा जो थॅलॅमस आहे या थॅलॅमस मधून सगळ्या प्रकारचे मोटार आणि सेन्सरी इम्पल्स हे काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. पण एकच इम्पल्स इथं कॅरी होत नाही किंवा त्याला एक्सेप्शनल केस आहे ज्याला म्हटलं जातं ऑल फॅक्टरी इम्पल्सेस असं म्हटलं जातं. ऑल फॅक्टरी इम्पल्सेस हे नेमकं काय आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सेन्स ऑफ स्मेल हा जो मेसेज आहे तो इथून थॅलॅमस मधून जात नाही. तर सगळ्या प्रकारचे इम्पल्सेस हे थॅलॅमस मधून जात असतात म्हणून याला रिले सेंटर असंही म्हटलं जातं. आता ही जी प्रोसेस आहे पासेस थ्रू द थॅलॅमस विथ सेरेब्रम म्हणजेच स्पायनल कॉर्ड पासून सेरेबेलम पॉन्स वेरोली यांच्याकडून आलेले जे काही इम्पल्स आहेत हे थॅलॅमस मध्ये येणार आहेत आणि नंतर ते कुठे जाणार आहेत, सेरेब्रम कडे जाणार आहेत.
म्हणजे थॅलॅमस हे एक प्रकारचं इम्पल्स ट्रान्समिशनसाठी एक मिडल मॅन म्हणून, किंवा ज्याला आपण म्हटलं की हा एक स्टॉप आहे की या स्टॉपमध्ये आपल्याला थांबावंच लागतं. जसं आपण म्हणतो की रेल्वे जंक्शन जसं म्हटलं जातं की सगळ्या प्रकारच्या गाड्या इथे येतात आणि त्याच्यानंतर त्यांचा रूट ठरत असतो, तसंच सगळ्या प्रकारचे इम्पल्सेस हे या थॅलॅमसमध्ये येत असतात आणि त्यानंतर ते काय होत असतात, थोडासा स्टे होऊन ते पुढे जात असतात. हा झाला पार्टचा थॅलॅमस. थॅलॅमस बद्दल काय सांगितलं की थॅलॅमसची अटॅचमेंट ही ब्रेनला विथ द हेल्प ऑफ रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. त्याच्याच बरोबर थॅलॅमसमध्ये एकमेकांमध्ये अटॅचमेंट विथ द हेल्प ऑफ हॅव्हेन्क्युलर कमिशनर. या थॅलॅमसमध्ये सगळ्या प्रकारचे सेन्सरी इम्पल्सेस हे कॅरी होत असतात, पण याला एक एक्सेप्शनल केस आहेत ऑल्फॅक्टरी इम्पल्सेस. हे इम्पल्सेस नेमके कुठे जाणार आहेत, सेरेब्रम मध्ये जाणार आहेत. म्हणजेच हा जो वरचा पार्ट दाखवलेला आहे तो कशाचा आहे, सेरेब्रमचा आहे. हा झाला पार्ट थॅलॅमसचा. त्यानंतर या डायनसेफेलॉन मधलं जे काही फ्लोअर आहे ज्याला म्हटलं जातं हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. ऍक्च्युली हायपोथॅलॅमस ही ज्याला आपण म्हणतो की इतर एंडोक्राइन सिस्टीमला कंट्रोल करणारी ही अशा पद्धतीची एक ग्लँड आहे. हे ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहे. याचं जे पूर्णपणे स्ट्रक्चर फंक्शन आपण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये पाहणार आहोत, पण फोरब्रेन मध्ये आपल्याला काही टिपिकल पार्ट या हायपोथॅलॅमसचे लक्षात ठेवायचे आहेत. तर पहा, हा जो ब्ल्यू रिजन शेडेड दाखवलेला आहे तो पार्ट आहे हायपोथॅलॅमसचा. थॅलॅमस नंतर कोण आहे, हायपोथॅलॅमस आहे. तर या हायपोथॅलॅमसच्या पाठीमागे जस्ट बिहाइंड द हायपोथॅलॅमस टू ऑप्टिक नर्व्स अरायजेस फ्रॉम द आय. आईकडून येणाऱ्या ऑप्टिक नर्व्स या हायपोथॅलॅमसच्या मागे काय होत असतात, क्रॉस होत असतात. म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं आणि हा जो ऑप्टिक नर्वचा जो क्रॉस तयार होतो ज्याला म्हटलं जातं फॉर्मेशन ऑफ ऑप्टिक कायझ्मा. इथे लिहिलेलं आहे ऑप्टिक कायझ्मा. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जस्ट बिहाइंड द हायपोथॅलॅमस नर्व्स ऑप्टिक नर्व्स अराइज फ्रॉम द आयज क्रॉस विथ इच अदर टू फॉर्म ऑप्टिक कायझ्मा. या स्ट्रक्चर बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे बिहाइंड द hypothalamus a stalk like structure behind the hypothalamus behind the optic chiasma a stalk like structure is a present called as the infundibulum. हे आपण हायपोथॅलॅमस मध्ये पाहणार आहोत की हायपोथॅलॅमसचा जो स्टॉक असतो ज्याला इन्फंडिब्युलम असं म्हटलं जातं आणि या इन्फंडिब्युलमच्या टिपला एक मास्टर ग्लँड प्रेझेंट असते ज्याला म्हटलं जातं पिट्युटरी ग्लँड. म्हणजे हा इथं हायपोथॅलॅमस आहे आणि पिट्युटरी ग्लँड आहे. आता या दोघांच्या मध्ये जे कनेक्शन आहे ते आपण हार्मोनल कोऑर्डिनेशन या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. आता पहा, हायपोथॅलॅमस एक काय आहे, इतर एंडोक्राइन ग्लँडला कंट्रोल करणारी किंवा रेग्युलेट करणारी काय आहे, ग्लँड आहे. कारण हायपोथॅलॅमस सुद्धा एंडोक्राइन फंक्शन करतो, म्हणजे हार्मोन सिक्रेट करतो. हे हार्मोन कसे असतात की इतर एंडोक्राइन ग्लँडला स्टिम्युलेट करणारे किंवा त्यांचं फंक्शन थांबवणारे, ज्याला म्हटलं जातं रिलीजिंग फॅक्टर किंवा इनहिबिटिंग फॅक्टर. फॉर एक्झाम्पल, हायपोथॅलॅमस असं एखादं हार्मोन सिक्रेट करतं ज्याला म्हटलं जातं थायरॉइड स्टिम्युलेटिंग फॅक्टर किंवा थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर असं म्हटलं जातं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग किंवा थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर. हा जो रिलीजिंग फॅक्टर आहे थायरॉइडच्या बाबतीमधला, हा काय करतो, हा पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करत असतो आणि या पिट्युटरी ग्लँडमुळे जे हार्मोन सिक्रेट होईल त्यामुळे काय होतं, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेशन मिळत असतं आणि थायरॉइड ग्लँडचं काम म्हणजे सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन हे पुढे कव्हर होत असतं. म्हणजे याचाच अर्थ काय की हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले जे काही हार्मोन्स आहेत की ज्याच्यामध्ये रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर, याच्यामुळे पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं आणि पिट्युटरी ग्लँड ही एक मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे की जी इतर एंडोक्राइन ग्लँडला स्टिम्युलेट करत असते फॉर द सिक्रेशन. म्हणजे पिट्युटरी ग्लँडनं हार्मोन सिक्रेट केल्याशिवाय एखादी ग्लँड ही काय होत नाही, स्टिम्युलेट होत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण रिप्रोडक्शन या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन आहे. जेव्हा पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन सिक्रेट करतं तेव्हाच ओव्हरीमध्ये काय होत असतं, या फॉलिकलची ग्रोथ होत असते आणि जेव्हा ओव्हरीमध्ये फॉलिकलची ग्रोथ होते तेव्हा काय होतं, इस्ट्रोजनचं सिक्रेशन होतं. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे तो फार मोठा आहे. हायपोथॅलॅमस बद्दल आपण जेवढं बोलू तितकं कमी आहे. फक्त या फोरब्रेन साठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, या हायपोथॅलॅमसच्या पाठीमागं ऑप्टिक कायझ्मा तयार होतो. या ऑप्टिक कायझ्माच्या जस्ट बिहाइंड स्टॉक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की ज्याला म्हटलं जातं इन्फंडिब्युलम. इन्फंडिब्युलमला अटॅच ही पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट असते. हे दोन्ही स्ट्रक्चर हे एंडोक्राइन स्ट्रक्चर म्हणून काम करत असतात.
त्याच्याच बरोबर या हायपोथॅलॅमसवरती अनेक प्रकारचे न्यूक्लिया प्रेझेंट असतात की ज्यांना म्हटलं जातं हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया. या हायपोथॅलॅमसवरती नंबर ऑफ रिसेप्टर ऑर्गन प्रेझेंट असतात. त्यामुळं रिसेप्टर ऑर्गन प्रेझेंट असल्यामुळं हे डिटेक्ट सुद्धा करतात की ब्लड मधली वॉटरची लेवल. म्हणून आपण एक्सक्रिशन या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे की काय, ब्लड मधली वॉटर लेवल जेव्हा कमी होते किंवा जास्त होते तेव्हा हायपोथॅलॅमस कडून हार्मोन सिक्रेशन होतं आणि या हार्मोन सिक्रेशनचा इम्पॅक्ट हा ज्याला आपण म्हटलं तर नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरवरती होत असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन ही प्रोसेस पाहिलेली आहे की या प्रोसेसमध्ये जेव्हा ब्लडमधली वॉटरची लेवल कमी असते तेव्हा एक्स्ट्रा वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होत असतं. हे जे मेकॅनिझम आहे हे पूर्णपणे कशावरती आहे, हायपोथॅलॅमसवरती डिपेंड आहे. कारण हायपोथॅलॅमसवरती नंबर ऑफ रिसेप्टर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे हा पॉईंट आपला क्लिअर झाला की हायपोथॅलॅमसमध्ये ऑप्टिक कायझमा, इन्फंटिबिलम, पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया प्रेझेंट असतात. हा पॉईंट इथं आपला क्लिअर झाला. म्हणजे इथं आपण डायन्सेफॅलॉन हा जो कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये येणारे स्ट्रक्चर की इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे काय केले, कम्प्लीट केले. आता आपल्याला जसं आपण प्रत्येक पार्टचं फंक्शन सांगितलं तसंच आपल्याला इन जनरल डायन्सेफॅलॉनचं 2 मार्कासाठी डिस्क्राईब फंक्शन्स ऑफ डायन्सेफॅलॉन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपण 2 मार्कासाठी 3 ते 4 फंक्शन्स इथं लिहू शकता. पहिलं फंक्शन आहे सिक्रेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आपल्याला माहिती आहे की या इपिथॅलॅमसमध्ये कोरायड प्लेक्सस प्रेझेंट आहेत की जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं सिक्रेशन करतात. त्यामुळे डायन्सेफॅलॉनचं फंक्शन येतं सिक्रेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्याच्याच सोबत डायन्सेफॅलॉन हा न्यूरो हार्मोन सिक्रेशनचं काम करतो. कारण याच्यामध्ये येणारे स्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये पिनाइल बॉडी आणि त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड हे जे स्ट्रक्चर आहेत हे हार्मोन सिक्रेशनचं काम करतात, ज्यांना म्हटलं जातं न्यूरो हार्मोन्स. पुढे त्याच्यानंतर आपल्याला स्पेसिफिक हायपोथॅलॅमसचे काही फंक्शन्स की ज्याच्यामध्ये रिसेप्टर ऑर्गन प्रेझेंट असल्यामुळं हा एक मजेशीर पार्ट आहे. लेक्चर चालू असताना आपल्याला हा पार्ट शिकत असताना फार मजा येते, पण आता आपण अशाच पद्धतीनं लक्षात ठेवायचे. हायपोथॅलॅमसवरती वेगवेगळे सेंटर्स प्रेझेंट असतात. म्हणजे आपण म्हणतो की मला आता फार आनंद झालेला आहे आणि हा आपण आनंद व्यक्त करतो किंवा कोणत्या कारणामुळे आपण फार दुःखी आहोत. म्हणजे हे आपल्या बॉडीमधले जे काही चेंजेस आहेत, आपले फेशियल एक्सप्रेशन जे काही चेंज होत असतात, मला भूक लागली, मला तहान लागलेली आहे, मला खूप राग आलेला आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचं किंवा अशा प्रकारामधल्या ज्या काही घटना नेहमी घडत असतात अशा सगळ्या पद्धतीचं सेंटर हे हायपोथॅलॅमसवरती प्रेझेंट असतं. म्हणून हायपोथॅलॅमस इज द ॲक्टिव्हिटी सेंटर फॉर हंगर की ज्याच्यामध्ये भूक आहे, थर्स्ट तहान लागणे की ज्याला आपण सटायटी म्हणजे समाधान म्हणतो, किंवा स्लीप आहे, स्वेटिंग आहे, मला झोप आलेली आहे म्हणजे किंवा स्वेटिंग होतंय. आता स्वेटिंग होतंय याला आपण हे प्रूफ पाहिलेलं आहे एक्सक्रिशन या टॉपिकमध्ये. जेव्हा आपण ऑस्मो रेग्युलेशन पाहिलं तेव्हा हायपोथॅलॅमसमुळं होमिओस्टॅटिस ही जी प्रोसेस आहे ही काय होत असते, हायपोथॅलॅमसमुळे होत असते. का, कारण ज्याला आपण म्हणतो स्टेडी स्टेट, आणि स्टेडी स्टेट राहण्यासाठी ब्लडमधली वॉटर आणि साल्टची लेवल मेंटेन केली जाते. म्हणजे जेव्हा ब्लडमध्ये वॉटरची लेवल जास्त होते तेव्हा काय होतो, घाम येतो किंवा म्हणजे या पद्धतीनं ते वॉटरची लेवल कमी केली जाते. त्याच्याच सोबत साल्ट सुद्धा कमी होतात. म्हणजे स्वेटिंग येणं हेही हायपोथॅलॅमसवरती असलेलं सेंटर आहे. त्याच्यानंतर अँगर, प्लेजर, लव, हेट, सॅटिस्फॅक्शन आपल्याला समाधान होतं किंवा आपल्याला ताप येतो किंवा टेम्परेचर येतो का, या हायपोथॅलॅमसच्या ॲक्टिव्हिटीमुळं. म्हणजे बॉडीला जे जे गरजेचं आहे त्या सगळ्या पद्धतीचं ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ॲक्टिव्हिटीचं सेंटर हे हायपोथॅलॅमस आहे. म्हणजे जितकं हायपोथॅलॅमसवरती बोलाल तितकं फार का आहे, कमीच आहे. जेव्हा आपण एंडोक्राईन सिस्टीम हा पार्ट चालू करू तेव्हा आणखी या हायपोथॅलॅमसवर तर खूप बोलण्यासारखं आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हायपोथॅलॅमसबद्दल खूप माहिती दिलेली आहे, पण एक्झामच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काहीही महत्त्वाचा पॉईंट नाही. एंडोक्राईन सिस्टीममध्ये आपण हायपोथॅलॅमस डिटेल स्टडी करणार आहोत की याच्यामध्ये प्रेझेंट असलेले हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया, त्याच्यानंतर लिम्बिक सिस्टीम याच्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हा एंडोक्राईन सिस्टीमचाच पार्ट आहे, त्यामुळे त्या टॉपिकमध्ये आपण त्याचं डिस्कशन करू. आता फक्त हायपोथॅलॅमसचे फंक्शन लक्षात ठेवूया. त्यानंतर या एपिथॅलॅमसला म्हटलं जातं रिले सेंटर की ज्याच्यामध्ये सेन्सरी आणि मोटार इम्पल्सेस हे इथूनच काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात किंवा थ्रू थॅलॅमस हे पुढे जात असतात सेरेब्रमकडे. म्हणून याला म्हटलं जातं रिले सेंटर असं म्हटलं जातं. त्याच्याच सोबत याच्यामध्ये
हायपोथॅलॅमस हे स्ट्रक्चर प्रेझेंट असल्यामुळं डायन्सेफेलॉनला असं म्हटलं जातं की नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम मधलं जे कोऑर्डिनेशन घडवून आणण्याचं काम हे डायन्सेफेलॉन करत असतं. कारण याच्यामधला महत्वाचा दुवा आहे कोण? हायपोथॅलॅमस हा आहे. म्हणून डायन्सेफेलॉन हे एक असं स्ट्रक्चर आहे नर्वस सिस्टीम, इट कोऑर्डिनेट बिटवीन नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम. आता हे फंक्शन जेव्हा आपल्याला समजतील की एंडोक्राईन सिस्टीम मध्ये आपण वेगवेगळ्या ग्लॅंड पाहू, तेव्हा आपल्याला याचा अर्थ समजेल की हे कोऑर्डिनेशन म्हणजे नेमकं काय आहे. सध्या आपण फक्त नर्वस सिस्टीमचा विचार करूया. अशा पद्धतीनं इथं आपण फोरब्रेन मधला लास्ट पार्ट ज्याला म्हटलं जातं डायन्सेफेलॉन हा पार्ट आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. तर पहा, सुरुवातीपासूनच आपण सांगतोय की या ब्रेनमध्ये काही कॅव्हिटीज आहेत किंवा वेंट्रिकल्स प्रेझेंट आहेत. हा पार्ट आपण वेगळा पाहणार आहोत. पण या फोरब्रेनमध्ये म्हणजेच डायन्सेफेलॉनमध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे ज्याला डायोसिल असं म्हटलं जातं किंवा याला थर्ड वेंट्रिकल असं म्हटलं जातं. या थर्ड वेंट्रिकलचं कनेक्शन हे लॅटरल वेंट्रिकललाही असतं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वेंट्रिकलला सुद्धा येतं. पुढच्या हँड ब्रेनमध्ये असणारं वेंट्रिकल याच्यामध्ये सुद्धा राहत असतं. म्हणजे फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की या डायन्सेफेलॉनमध्ये सुद्धा एक वेंट्रिकल प्रेझेंट आहे ज्याला डायोसिल असं म्हटलं जातं आणि या डायोसिलमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लूइड प्रेझेंट असतं. अशाच पद्धतीनं कालच्या लेक्चरला आपण जो सेरेब्रम हा पार्ट पाहिला होता की ज्याच्यामध्ये राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत, ह्या प्रत्येकामध्ये सुद्धा वेंट्रिकल्स प्रेझेंट आहेत. सेरेब्रम मध्ये जे वेंट्रिकल प्रेझेंट आहेत त्यांना लॅटरल वेंट्रिकल असं म्हटलं जातं. हा जो मधला जो पार्ट आहे हा कशाचा आहे? लॅटरल वेंट्रिकलचा पार्ट आहे. म्हणजे लॅटरल वेंट्रिकल आणि डायोसिल यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे थ्रू ओपनिंग ऑफ फोरामिन असं म्हटलं जातं. हा आपण पार्ट नंतर पाहू. पण आता लक्षात ठेवायचं सेरेब्रम मध्ये लॅटरल वेंट्रिकल आहेत आणि जो डायोसिल मध्ये जो वेंट्रिकल डायन्सेफेलॉन मध्ये जो वेंट्रिकल प्रेझेंट आहे याला थर्ड वेंट्रिकल किंवा डायोसिल असं म्हटलं जातं. या प्रत्येक वेंट्रिकलमध्ये जे फ्लूइड प्रेझेंट आहे त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लूइड असं म्हटलं जातं. इथं आपला फोरब्रेन हा पार्ट संपलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला मिडब्रेन हा पार्ट चालू करूया.